दिस इज ट्रॅकिया. ट्रॅकिया आपल्याला माहिती आहे, इट अरायझेस फ्रॉम द बेसल पार्ट ऑफ द लॅरिंग. लॅरिंगच्या बेस पासून ट्रॅकिया अराइज झाली. थोरॅसिक फिफ्थ वर्टिब्राला डिवाइड होते. फिफ्थ थोरॅसिक वर्टिब्राला बाळांनो डिवाइड होते. डिवाइड झाल्यानंतर हा जो पार्ट आहे याला आपण कॅरिना नाव दिलं होतं. हा पार्ट अतिशय सेन्सिटिव्ह पार्ट असतो, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कफ रिफ्लेक्स. या ठिकाणी डिव्हिजन झाल्यानंतर लेफ्ट मेन ब्रॉन्कस, ज्याला आपण प्रायमरी ब्रॉन्कस म्हणतो, लेफ्ट लंग मध्ये एंट्री करणार. लेफ्ट मेन ब्रॉन्कसचं प्रायमरी ब्रॉन्कसचं डिव्हिजन होतात आणि याला आपण म्हणतो, ह्या ज्या ब्रॉन्कस आहे बेटा, याला काही बुक्स मध्ये काही ठिकाणी याला लोबार ब्रॉन्कस, लोबार ब्रॉन्कस. आणि हा हे जे आहे सेकंडरीला म्हणतात सेगमेंटल ब्रॉन्कस. लोबर ब्रॉन्कस एक मिनिट इथे क्लिअर करून घ्या. सेकंडरीला म्हणतात लोबार. ऍक्च्युअली सेकंडरी इज लोबार आणि टर्शरी इज सेगमेंटल. कधी कधी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना हा प्रॉब्लेम येतो की आपल्याला कळत नाही की सेकंडरी ब्रॉन्कस म्हणजे कोणतं ब्रॉन्कस आणि टर्शरी ब्रॉन्कस म्हणजे कोणतं ब्रॉन्कस. तर हे लक्षात ठेवा. याला मी रेड कलरने मार्क करून देतो. इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. लक्षात दिसतंय सगळ्यांना. आता एअर जी येईल बाळांनो, आपण घेतलेला जो श्वास आहे त्याचा मी ट्रॅव्हलिंगची डायरेक्शन दाखवतो. तो जो एअर आहे ती ट्रॅव्हल कशी होते नीट बघा. येते बघा, येते. या ठिकाणी कुठेही एअरचं डिफ्युजन किंवा ऍब्सॉर्प्शन होत नाही. मात्र रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल पासून, नीट लक्ष द्या, रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल पासून अल्व्हिओलाय हा जो पार्ट आहे, दिस पार्ट इज कॉल्ड एज अल्व्हिओलाय. अल्व्हिओलाय हे पूर्ण बंचला अल्व्हिओलाय म्हणतात आणि होल अल्व्हिओलाय इज मेड अप ऑफ स्मॉल स्मॉल सॅक्स. हे बघा, छोटे 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 खूप सारे बलून्स आहेत. तुम्ही द्राक्षांचा घड जर पाहिलाच असेल तर जे द्राक्ष जे असतात त्या द्राक्षांचे जसे एक 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 द्राक्ष असतात तशा पद्धतीने हा दिसत असतो. म्हणजे एअरची जी एंट्री झाली, नीट लक्ष द्या, तर ती फायनली येणार कुठे आहे? अल्व्हिओलाय मध्ये. आता आपण याचं नीट टर्मिनॉलॉजी समजू. सगळ्यात पहिले काय आहे? लेफ्ट मेन ब्रॉन्कस, दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी ब्रॉन्कस. प्रायमरी ब्रॉन्कस डिवाइड्स अँड इट इज डिवाइडेड इनटू सेकंडरी ब्रॉन्कस. खूप सारे सेकंडरी ब्रॉन्कस असतात. सेकंडरी ब्रॉन्कस नंतर टर्शरी ब्रॉन्कस. टर्शरी ब्रॉन्कस नंतर टर्शरी ब्रॉन्कसच्या खूप साऱ्या डिव्हिजन्स होतात आणि त्याच्यापासून पुढे काय तयार होतात? ब्रॉन्क्युल, जे लार्ज साईज असतात. लार्ज ब्रॉन्क्युल फर्दर डिवाइड अँड दे फॉर्म स्मॉल ब्रॉन्क्युल. स्मॉल ब्रॉन्क्युल जे बाळांनो, स्मॉल ब्रॉन्क्युल अगेन डिवाइड अँड रिडिवाइड अँड बिकम टर्मिनल ब्रॉन्क्युल. Terminal bronchiole when divide they form respiratory bronchiole. Respiratory bronchiole मधला जो इथिलियम आहे, लेट्स से की हा एक रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल मी टीएस घेतलेला आहे. हा जो टीएस आहे बाळांनो, हा सिंगल सेल्ड आहे, म्हणजे इट गिव्स रेस्पिरेटरी सरफेस. म्हणजे इथे गॅस डिफ्यूज होऊ शकतो. आपण जो घेतलेला श्वास आहे तो इथे डिफ्यूज होऊ शकतो, इथून ब्लड मध्ये एंट्री करू शकतो. येतंय लक्षात? म्हणजे हा जो पार्ट आहे हा रेस्पिरेटरी झोन स्टार्ट होतो. आपल्याला
झोन बघायचे, एक कंडक्टिंग झोन आणि एक रेस्पिरेटरी झोन. तर त्याच्यातला रेस्पिरेशन जिथून स्टार्ट होतो त्याला आपण काय म्हणणार, रेस्पिरेटरी झोन. आता इथून अशी एअर ट्रॅव्हल करत 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 फायनली कुठपर्यंत आली, रेस्पिरेटरी झोन मध्ये, म्हणजे रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल. रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युलच्या खूप साऱ्या डिव्हिजन्स होतात. याला रेस्पिरेटरीचा जो पूर्ण हे आहे, ब्रॉन्कस, प्रायमरी ब्रॉन्कस, सेकंडरी ब्रॉन्कस, टर्शियरी ब्रॉन्कस, त्याच्यानंतर ब्रॉन्क्युओल, लार्ज ब्रॉन्क्युओल, स्मॉल ब्रॉन्क्युओल, त्याच्यानंतर टर्मिनल ब्रॉन्क्युओल, रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युओल आणि फायनली ज्या अल्व्हिओलर डक्ट आणि अल्व्हिओलर स्टॅक. हे जे आहे ना, तर अल्व्हिओलाला शेवटी तुम्ही पानं समजा, बरोबर. तर एक ट्री घेतलं तुम्ही आणि त्या ट्रीला रिव्हर्स केलं, उलट केलं, तर त्याच्या जशा दोन मेन ब्रांचेस आणि त्याच्या खूप साऱ्या ब्रांचेस आणि फायनली त्यांना पानं लागलेले. अशा पद्धतीचं जर तुम्ही स्ट्रक्चर इमॅजिन केलं तर तुम्हाला दिसते या ठिकाणी की एक रिव्हर्ट केलेल्या ट्री सारखं तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं. आणि हे पूर्ण असं लंगभर एक सारखं सगळ्या टर्मिनल एंड्सला समजा हे जर एक लंग काढतो तुम्हाला तिथे दाखवतो, सपोज दिस इज वन लंग. तर या लंग्स मध्ये बाळांनो ह्या पूर्ण अशा पद्धतीने असे लोब्स असतील आणि त्या ठिकाणी असे, दीज आर ऑल मायक्रोस्कोप. आता इथून तुम्हाला सांगतो की तिथून ब्रॉन्क्युओल सुरू होतात, ब्रॉन्क्युओल जिथून सुरू होतात तिथूनच ऍक्च्युअली ते मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर तयार होतात. आणि ब्रॉन्क्युओल्स नंतर टर्मिनल ब्रॉन्क्युओल्स पर्यंत येता येता अतिशय बारीक होतं आणि फायनली हे रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युओल आणि अल्व्हिओलर डक्ट ह्या विदाउट मायक्रोस्कोप यू कॅनॉट सी. आणि याचा जो डायमीटर आहे ते खूप कमी होतो. या अल्व्हिओलर डक्टचा डायमीटर तर 0.1 मिलीमीटर इतका कमी आहे. So you can imagine 0.1 मिलीमीटर म्हणजे हार्डली ए हेअर कॅन पास थ्रू, हार्डली हेअर कॅन पास थ्रू. आणि या सगळ्यांमध्ये बाळांनो एक्सेप्ट ऑल दिस थिंग्स ते सगळ्या ठिकाणी गॉबलेट सेल्स असतात. परवा मला एका मुलीने प्रश्न विचारला होता काल, गॉबलेट सेल्स असतात येस. तर गॉबलेट सेल्स असतात, त्या ज्या गॉबलेट सेल्स असतात या थ्रूआउट रेस्पिरेटरी पॅसेज मध्ये असतात. फक्त कुठे नसतात ते लिहून घ्या. गॉबलेट सेल्स आर absent in, लिहून घ्या. गॉबलेट सेल्स आर absent in alveolar duct, alveolar sac आणि रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युअल. म्हणजे रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युअल पासून मी असं रिव्हर्स सांगितलं, आता ह्या डायरेक्शनने सांगतो. रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युअल, त्याच्यानंतर अल्व्हिओलर डक्ट आणि नंतर अल्व्हिओलर सॅक. यांच्यामध्ये गॉबलेट सेल नसतात. गॉबलेट सेल्स आर दोज सेल्स which produce mucus. Mucus is a sticky substance to trap the foreign particles, dust particles. त्याचा रोल. आता हा जो इथपर्यंतचा जो भाग तुम्हाला लक्षात आला असेल, तर हा जो इथून जी एअर येते ती फायनली येईल कुठे, अल्व्हिओलर सॅक. म्हणजे ऍक्च्युअली गॅसियस डिफ्युजन, गॅसियस एक्सचेंज कुठे होणार आहे, या ठिकाणी. येतंय लक्षात. म्हणजे तुम्ही घेतलेली एअर फायनली कोणाला फुगवणार आहे, कोण फुगणार आहे, कुठे एअर एंट्री करणार आहे, या अल्व्हिओलर. येतंय ना. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फक्त ट्रॅव्हलिंग एरिया तुम्हाला दिसतो, पण गॅसियस एक्सचेंज होत आहे का, नाही. पण गॅसियस एक्सचेंज होणारा एरिया कोणता, रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युअल आणि अल्व्हिओलाय. अल्व्हिओलाय प्लुरल, अल्व्हिओलर सिंग्युलर. एका अल्व्हिओलर एक जी सॅक आहे, दिस इज वन सॅक, ही जी सॅक आहे हिला अल्व्हिओलस म्हणू. आणि ज्या वेळेला यांचा एक गुच्छ असतो त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो, अल्व्हिओलाय. ही गोष्ट लक्षात. आता तुम्हाला जर मी विचारलं की मला एअरचं पूर्ण एअर पॅसेज सांगा, एअरची एंट्री राईट फ्रॉम नॉस्ट्रिल टू अल्व्हिओलर सॅक, तर कसं सांगणार. तर आपल्याला लक्षात ठेवायचं ट्रॅकिया कडून एअर कुठे एंट्री करेल, मेन ब्रॉन्कस,
सेकंडरी ब्रॉन्कस नंतर टर्शरी ब्रॉन्कस, ब्रॉन्किओल अशी टर्मिनल ब्रॉन्किओल, टर्मिनल ब्रॉन्किओल नंतर रेस्पिरेटरी ब्रॉन्किओल, रेस्पिरेटरी ब्रॉन्किओल नंतर अल्व्हिओलर डक्ट आणि अल्व्हिओलर डक्ट नंतर अल्व्हिओलर सॅक. अतिशय महत्वाचं आहे बाळांनो. कधी कधी आपल्याला एक्झाम मध्ये हा फ्लो चार्ट दिलेला असतो, त्याच्यात कुठतरी मिसिंग केलेलं असतं. सेकंडरी नंतर टर्शरी मिसिंग असेल, टर्शरी नंतर ब्रॉन्किओल मिसिंग असेल, ब्रॉन्किओल नंतर टर्मिनल ब्रॉन्किओल. आपल्याला हे नाही लक्षात ठेवलं तर चालेल, पण मेन ब्रॉन्कस, सेकंडरी ब्रॉन्कस, टर्शरी ब्रॉन्कस, त्याच्यानंतर टर्मिनल ब्रॉन्किओल, रेस्पिरेटरी ब्रॉन्किओल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. टर्मिनल ब्रॉन्किओल नंतर आपल्या एनसीआरटी मध्ये डायरेक्ट अल्व्हिओलाय दिलेलं. तर हा फ्लो चार्ट जो आहे तो लक्षात ठेवायचा. म्हणजे इथून बघा एंट्री इतके झाली, हा दुसरा, हा तिसरा, त्याच्यानंतर चौथा, त्याच्यानंतर पाचवा आणि त्याच्यानंतर डायरेक्टली हा फ्लो चार्ट लक्षात ठेवा. ट्रॅकिया मधून एअरची एंट्री झाली, कुठे लेफ्ट मेन ब्रॉन्कस, सेकंडरी ब्रॉन्कस, टर्शरी ब्रॉन्कस, मग टर्मिनल ब्रॉन्किओल आणि अल्व्हिओलाय. हे कमीत कमी एवढं लक्षात पाहिजे. तुम्हाला इन डिटेल सांगण्याचा असा हेतू असा आहे की कधी कधी एम्स मध्ये खूप डिटेल मध्ये याच्यावर क्वेश्चन येऊन येतात. म्हणून यू मस्ट नो. आता मी पुढच्या टॉपिकला जेव्हा एंट्री करेल तेव्हा तुम्हाला सांगणार आहे की कंडक्टिंग झोन आणि रेस्पिरेटरी झोन जेव्हा आपण डिस्कशन करतो त्यावेळेला आपल्याला रेस्पिरेटरी ब्रॉन्किओल माहिती पाहिजे. जर रेस्पिरेटरी ब्रॉन्किओल माहित नसतील तर मग प्रॉब्लेम. म्हणून ही गोष्ट तुम्हाला क्लिअर करून घ्यायची. आता हे झालं एअर एंट्रीचं स्ट्रक्चर. आता मला असं वाटतं की तुम्ही काही गोष्टी मी सांगतोय त्या नोट डाऊन करा. मी या पटपट पटपट सगळ्यांना सांगतो. सगळ्यांनी नोटबुक आणि पेन घेतला असेल. ज्यांना याचा स्नॅपशॉट घ्यायचा असेल, ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा असेल त्यांनी घेऊन टाका. मी थोड्या वेळात रब करतो. फ्लो चार्ट लिहून घ्या प्रॉपरली. लिहा. सगळ्यात पहिले तुमचं लिहिलं तरी चालेल. 1 नंबर ट्रॅकिया, 2 नंबर प्रायमरी ब्रॉन्कस, सेकंडरी ब्रॉन्कस, टर्शियरी ब्रॉन्कस, लार्ज ब्रॉन्किओल, स्मॉल ब्रॉन्किओल, टर्मिनल ब्रॉन्किओल, रेस्पिरेटरी ब्रॉन्किओल, अल्व्हिओलाय आणि अल्व्हिओलर सॅक. मी ज्यांना नंबर दिले ते आपल्याला नीट पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय इम्पॉर्टंट. नीट पॉइंट ऑफ व्ह्यूने हे अतिशय इम्पॉर्टंट, ज्यांना मी नंबरिंग केलेलं आहे. एकदा व्यवस्थित बघून घ्या. आता एकदा प्रॉपर्टीज आठवून बघा. काय सांगितलं तुम्ही? प्रॉपर्टीज बोललो ना तुम्हाला. प्रॉपर्टीज काय काय सांगितले होते की रेस्पिरेटरी सरफेस कसा असला पाहिजे? वॉर्म असला पाहिजे, लार्ज असला पाहिजे, वेट असला पाहिजे, ओलसर असला पाहिजे. हे सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टीज ही सिस्टीम फुलफिल करते. आणि या सगळ्या प्रॉपर्टीज मुळे इझिली वी कॅन रिस्पायर, वी कॅन टेक ब्रीथिंग आपण करू शकतो. तर हा जो पार्ट आहे हे कम्प्लीट लक्षात ठेवायचा आहे. हे जसं एका बाजूला एक ट्यूब तुम्हाला फायनली एंड कशी होते ते दाखवलंय, असं पूर्ण लंग भरा. तर आणि दुसऱ्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट लक्षात ठेवायच्या आहे. एक लोअर ब्रॉन्कस म्हणजे काय आणि सेगमेंटल ब्रॉन्कस. कुठल्या पॉइंटला बायफर्केशन होतं ट्रॅकियाचं ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. थोरॅसिक, फिफ्थ व्हर्टिब्रा. काही ठिकाणी 5th to 7th दिलेलं आहे. काल मी बोललो होतो, त्यामुळे कन्फ्युज नका हो. पण 5th जास्त इम्पॉर्टंट आहे. 5th लेवल लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी 5th दिलेलं आहे, काही ठिकाणी 7th पण मला वाचायला मिळालं होतं, म्हणून मी काल 7th सांगितलं होतं. आय थिंक रेअरली इट कॅन बी सीन इन सम ह्युमन बिंग, कारण 7th ला खूप खाली जातं. अप्पर एंड म्हटलं होतं त्यांनी. 7th चा अप्पर एंड जो आहे वरती प्रकार. पण ऍक्च्युली तुम्ही 5th लक्षात ठेवला तरी सुद्धा काय. म्हणजे आता तुम्हाला हे पूर्ण इथपर्यंत लक्षात आलं की कशा पद्धतीने एअरची एंट्री होते आणि ऍक्च्युअली एअरचं डिफ्युजन कशा पद्धतीने. आता आपण काय करू? लंगचं स्ट्रक्चर समजून घेऊ, लंगचं लोकेशन समजून घेऊ. लंग्स मध्ये
काय काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण समजून घेऊ, म्हणजे आपल्याला मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग कडे वळता येईल. हं. ज्याने कोणी क्वेश्चन विचारलेला आहे, आय गॉट इट, की अल्व्हिओलर च्या ज्या सेल्स असतात कशाने बनलेल्या असतात, त्यांच्यामध्ये इलॅस्टिसिटी का असते. तर ते सांगतोय बाळांनो 2 मिनिटात. आपण अल्व्हिओलर स्ट्रक्चरवरच येतोय. ऍक्च्युअली मी पुढे जाऊन समजून सांगणार होतो, पण आता तुम्हाला क्वेश्चन आहे तर मी पहिले तो क्लिअर करून देतो. मोठी डायग्राम काढली तुम्ही माझ्याबरोबर तरी काय. डायग्राम काढून घ्या. डायग्राम एवढ्यासाठी काढायला सांगतो तुम्हाला, की तुमची माझ्याबरोबर प्रॅक्टिस पण होऊन जाते आणि स्ट्रक्चर डोक्यात बसतं एकदम प्रॉपरली. या ज्या सेल्स आहेत बाळांनो, यांना म्हणतात सिंपल स्क्वामस एपिथेलियल. यांना काय म्हणतात? सिंपल स्क्वामस एपिथेलियल सेल्स. असं म्हणण्याचं कारण काय? या फरशी सारख्या एंड टू एंड एकदम चिपकलेल्या असतात, एकदम चिकटलेल्या असतात, एकदम प्रॉपरली एकमेकांना चिकटलेल्या असतात. म्हणून यांचं नाव काय? सिंपल स्क्वामस एपिथेलियल सेल. आता मी जी वॉल काढतोय, ती वॉल कशाची काढतोय मी? अल्व्हिओलर सॅक. एका सिंगल अल्व्हिओलर सॅकची मी वॉल काढतो. ही जी वॉल आहे ती इट इज मेड अप ऑफ सिंगल सेल लेअर. आता तुम्हीच लक्षात ठेवा, सेल काही एकमेकांना आपोआप चिकटणार नाही. जसं फरशी बसवण्यासाठी तुम्ही घरात कधी फरशी बसवलेली पाहिली असेल किंवा बसवताना पाहिली असेल, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, की ही जी या ज्या सेल्स आहेत बाळांनो, या सगळ्या सेल्स ज्या आहेत त्या एका बेसमेंट मेम्ब्रेनवर चिकटवलेल्या आहेत. नीट लक्षात. त्या ज्या सेल्स आहेत बाळांनो, या सगळ्या बेसमेंट मेम्ब्रेनवर चिकटवलेल्या असतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बेसमेंट मेम्ब्रेन दाखवतो. म्हणजे इथे जे असेल, सॉरी, ते जे असेल ते बेसमेंट मेम्ब्रेन असेल. ते काय असेल? बेसमेंट मेम्ब्रेन. आणि कशा कशाचं बेसमेंट मेम्ब्रेन असेल? ही जी बाजूला आहे ना, ही जी बाजूला दाखवलेली, दिस इज वन ब्लड वेसल, दिस इज कॉल्ड कॅपिलरी. एक कॅपिलरी मला दाखवायची. ही जी कॅपिलरी आहे, कॅपिलरी तुम्हाला मी शिकवलेलं आहे वर्गामध्ये, तुम्हाला आठवत असेल तर. कॅपिलरी इज ऑल्सो मेड अप ऑफ सिंपल स्क्वामस एपिथेलियल सेल्स, पण यांचं नाव या ठिकाणी बदललेलं आहे. त्यांना काय म्हणतात? सिंपल स्क्वामस एपिथेलियल सेल्स तिथे पण असतात, पण या सेल्स ज्या असतात या ठिकाणी कॅपिलरीचा टीएस जर घेतला तर कसं दिसेल ते दाखवतो. तर या ज्या सेल्स असते यांना म्हणतात एंडोथेलियल सेल्स किंवा एंडोथेलियम. काय म्हणतात त्यांना? एंडोथेलियम. लक्षात येत आहे? म्हणजे कॅपिलरीज ज्या आहेत त्या सुद्धा कशा आहेत? सिंगल सेल. येत लक्षात? आता ह्या काय आपोआप चिकटणार नाहीत, म्हणजे यांचंही बेसमेंट मेम्ब्रेन या ठिकाणी. आणि बेसमेंट मेम्ब्रेन लक्षात ठेवायचं कायम कसं असतं? असेल्युलर असतं, म्हणजे नो सेल, विदाउट सेल. इज मेड अप ऑफ असेल्युलर टिश्यू. असेल्युलर टिश्यू म्हणण्यापेक्षा असं म्हणूया त्याला, इट इज मेड अप ऑफ नॉन सेल्युलर लेयर. आता एक बाजू काढतो, इकडच्या बाजूला पण सेम राहील.
फक्त तुम्हाला समजावं म्हणून. आता मी याच्यात काय दाखवतोय, आरबीसी दाखवतोय नीट. याच्यात आरबीसी असतील पहा. दीज आर ऑल आर. त्याच्यात सॉरी माझ्याकडून चुकीने हे दाखवतोय. त्यांना न्यूक्लियस नसतं. आरबीसीला न्यूक्लियस नसतं. आता ब्लड इज कॉन्स्टंटली फ्लोईंग. ब्लड हे कंटिन्युअस मुवमेंट करत, कंटिन्यू ब्लड फ्लो होत. आता या ठिकाणाहून इथून जे ब्लड येत आहे या डायरेक्शन मधनं आज जे ब्लड येत आहे एकच आहे, डीऑक्सिजनेटेड ब्लड. डीऑक्सिजनेटेड ब्लड येत आहे आणि इथे इथून जे बाहेर पडत आहे ते ऑक्सिजनेशन होऊन पडतं, ऑक्सिजनेटेड ब्लड. सगळं समजून सांगतो, घाबरू नका. कसं होत आहे, काय होत आहे सगळं समजून. हा जो पोर्शन आहे, ज्या कोणी मुलाने आता इलॅस्टिसिटीच्या विषयी प्रश्न विचारलाय, हा जो प्रश्न आहे, हा जो स्टॅक, या स्टॅक मध्ये तुम्हाला सांगितलं कशाने बनलेले सिंगल सेल. ह्या ज्या सेल्स आहेत त्या कशाला चिकटवलेल्या आहेत, त्या बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेन कशा कशाचं एकत्र आलेलं आहे, कॅपिलरीजचं पण बेसमेंट मेम्ब्रेन आलेलं आहे आणि अल्व्ह्युलर स्टॅकचं पण बेसमेंट मेम्ब्रेन या ठिकाणी आले. दोन्ही बेसमेंट मेम्ब्रेन एकत्र आले. हे जे बेसमेंट मेम्ब्रेन आहे हे अतिशय थिन असतं. इट इज व्हेरी व्हेरी खूप थिन असतं बघा. हे जे थिन असलेलं बेसमेंट मेम्ब्रेन आहे हे इतकं थिन असतं की याच्यातनं ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड कॅन पास इझिली थ्रू. आता नीट लक्ष द्या. आता या ठिकाणी काय झालं, इथून डीऑक्सिजनेट. आता थोडस छोटस डायग्राम दाखवतो मी इकडे. इथे हार्ट आहे, तुम्हाला शिकवलंय हार्ट, मला चांगलं आठवतं. आता थोड्यासाठी तुम्हाला 2 मिनिटासाठी तुम्हाला रिवाइज करतो. दिस इज हार्ट, बरोबर. त्या हार्ट मध्ये दिस इज हार्ट. या हार्ट मध्ये या ठिकाणाहून पल्मनरी आर्टरी निघाली. काय निघालेली, पल्मनरी आर्टरी. पल्मनरी शब्दाचा अर्थच होतो की लंग. या लंग मध्ये जाणारी जी आर्टरी आहे बाळांनो, या आर्टरीच्या डिव्हिजन, डिव्हिजन ही जाईल राईट लंग मध्ये आणि ही जाईल लेफ्ट लंग मध्ये. म्हणजे हार्ट जेव्हा पंप करतं तेव्हा डीऑक्सिजनेटेड ब्लड इथून एंट्री करतं इकडच्या लंग मध्ये, इकडच्या लंग मध्ये. त्यांच्या डिव्हिजन, रिडिव्हिजन होऊन 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 फायनली कशात कन्वर्ट होतील, त्या कॅपिलरी. तुम्हाला मी शिकवलंय की सगळ्यात आधी आर्टरी, आर्टरीचे डिव्हिजन, खूप डिव्हिजन्स होतात. डिव्हिजन्स होऊन होऊन काय बनतात, आर्टेरियोल. आर्टेरियोल फायनली कशात कन्वर्ट होतात, कॅपिलरीज मध्ये. कॅपिलरीज पुन्हा रियुनाइट होतात, काय बनवतात, व्हेन्युल्स. व्हेन्युल्सने पुन्हा काय बनतात, वेन. आणि वेन्सने काय बनतात शेवटी, वेना केवा. येत आहे ना. बस हीच गोष्ट लक्षात ठेवायची. आता या ठिकाणाहून काय येतोय, आपण श्वास घेतल्यामुळे इथे एंट्री कशाची होईल, O2. इथून बाहेर काय जाणार आहे, O2. हे या ठिकाणी प्रॉपरली घडतं. म्हणून याला दिस इज अल्व्हिओलर सॅक. ही जी अल्व्हिओलर सॅक आहे त्यामुळे आपण काय म्हणतो, लंग्सचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट काय आहे, अल्व्हिओला आहे. ओलस काही ठिकाणी लिहिलेलं असतं किंवा ओला आहे, म्हणजे प्लुरल असेल तर ओला आहे. तर अल्व्हिओलस इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ रेस्पिरेशन. म्हणजे ज्या ठिकाणी ऍक्च्युअली गॅसियस एक्सचेंज होतं. आता ही जी इलॅस्टिसिटी आहे तुम्हाला लक्षात आलं ह्या बेसमेंट मेम्ब्रेनमुळे. त्यामुळे हे आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी बेटा 2 प्रकारच्या सेल आहेत. लिहून घ्या तुम्ही जर मोठी डायग्राम काढली असेल. टाईप 1 आणि टाईप 2 अशा 2 प्रकारच्या सेल. टाईप 1 सेल्स ज्या असतात त्या रेस्पिरेशन मध्ये भाग घेतात. टाईप 1 सेल्सला न्यूमोसाइट्स पण म्हणतात. टाईप 1 सेल्सला काय दुसरं नाव आहे, न्यूमोसाइट. न्यूमोसाइट. न्यूमा मीन्स एअर, साइट मीन्स सेल. ज्या हवेसाठी काम करतात, ज्या एक्सचेंज साठी काम करतात, त्या सेल्सला काय म्हणतो आपण, न्यूमोसाइट. आर यू गेटिंग, समजतंय सगळ्यांना. टाईप 1 सेल त्याच्यामध्ये किती प्रकारच्या सेल असतील, 2 प्रकारच्या. कोणत्या कोणत्या, टाईप 1, टाईप 2. टाईप 1 सेल्सला काय नाव दिलं मी, न्यूमोसाइट. काय नाव दिलं बाळांनो,
न्यूमोसाइट. ह्या ज्या न्यूमोसाइट सेल्स आहेत, ह्या ज्या न्यूमोसाइट सेल्स आहेत, ते विल हेल्प टू एक्सचेंज द गॅस. म्हणजे O2 कॅन एंटर हिअर अँड CO2 कॅन एंटर हिअर. याच्यासाठी ज्या हेल्पफुल असतील त्या कोणत्या सेल्स? टाईप 1 सेल्स. काय नाव त्यांचं? न्यूमोसाइट. न्यूमा म्हणजे काय? एअर. साइट म्हणजे काय? सेल. येतंय लक्षात? आता टाईप 2 सेल्स समजा. टाईप 2 सेल्स ज्या असतात बाळांनो, ह्या सर्फेक्टंट प्रोड्युसिंग सेल असतात. काय असतात या? सर्फेक्टंट प्रोड्युसिंग सेल. आणि म्हणून या सेल्सला काय नाव आहे? मी बाजूला लिहून दाखवतो. या सेल्सला म्हणतात ग्रॅन्युलर. यांच्यामध्ये ग्रॅन्युल्स असतात. ग्रॅन्युलर न्यूमोसाइट. काय सिक्रीट करतात हे? सर्फेक्टंट. व्हॉट इज सर्फेक्टंट? सर्फेक्टंट इज लेसिथिन. हे काय असतं बाळांनो? एक लायपोप्रोटीनस आणि ऍक्च्युअली लिहून घ्यायचं. लायपोप्रोटीनस आणि फॉस्फोलिपिड. एवढं डिटेल विचारलं जात नाही, पण माहित पाहिजे. लेसिथिन विचारलं जाईल. लेसिथिन मागच्या अनेक एक्झाम्स मध्ये विचारलं गेलं. तर लेसिथिन काय असतं हे मी तुम्हाला सांगतो. लेसिथिन इज ए लायपोप्रोटीन अँड फॉस्फोलिपिड. इट इज द सबस्टन्स विच इज सिक्रिटेड बाय दिस टाईप 2 सेल्स. टाईप 2 सेल्स, आता तुम्हाला याच्या पण डिटेलमध्ये हे कोणी विचारणार नाही. ग्रॅन्युलर न्यूमोसाइट्स काय असतात किंवा न्यूमोसाइट्स काय असतात कोणी विचारणार. अल्व्हिओलर सिंपल स्क्वॅमस एपिथेलियल सेल्स इथपर्यंत लक्षात. पण ऍक्च्युअली त्यांचं तुम्ही जेव्हा तुमच्यापैकी काही लोक जेव्हा MBBS ला जातील, BMS ला जातील, BHMS ला, त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या वर्डचं कामात येते. पण ग्रॅन्युलर न्यूमोसाइट म्हणजे कोणत्या? टाईप 2. काय सिक्रिट करतात? लेसिथिन नावाचा सबस्टन्स. लेसिथिन काय असतो? लायपोप्रोटीन फॉस्फोलिपिड. ते काय कसं काम करतात? सर्फेक्टंट सारखं काम करतात. आता इथे थोडंसं केमिस्ट्री येणार आहे. सर्फेक्टंट शब्दाचा अर्थ होतो विच रिड्युसेस सरफेस टेन्शन. काय करतं बाळा हे? बाळांनो, विच रिड्युसेस सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन कळलं तुम्हाला? सरफेस टेन्शनचा अर्थ होतो या ठिकाणी जी एअर आहे, जसं एअर बाहेर निघून जाईल. लेट से की तुम्ही इनहेलेशन केलं त्यावेळेला हे फुगेल, एक्झेल केल्यानंतर हे चिटकून जाईल. असं होऊ शकतं ना? अरे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे, असा एक फुगा आहे, असा एक फुगा आहे, आणि तो फुगा जो आहे, तो फुगा त्याच्यात हवा आली फुगला, हवा आली फुगला, आणि समजा जर हवा निघून गेली तर असं चिपकून जाईल. असं व्हायला नाही. त्याला म्हणतात कोलॅप्स. त्याच्यासाठी काय वर्ड आहे? कोलॅप्स. मग पुन्हा हवा येऊ शकेल का? हे जर दोन्ही पार्ट एकमेकांना चिकटले तर हे तर सगळी सिस्टीम कोलॅप्स होऊन जाईल. असं व्हायला नको. असं व्हायला नको म्हणून हे सर्फेक्टंट याला सतत अशा शेपमध्ये ठेवतो. आलं लक्षात? आणि इथलं सरफेस टेन्शन जे आहे ते कंट्रोल करून ठेवतो. तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, लहान बाळ जे असतात, प्रीमॅच्युअर बेबी, जे 6व्या किंवा 7व्या महिन्यात जन्माला येतात, त्यांना तुम्ही ऐकलं असेल इन्क्युबेटर मध्ये ठेवलं जातं. कशासाठी ठेवलं जातं? की त्यांच्यामध्ये मुळात एम्ब्रिओलॉजी मध्ये थोडंसं आपण जेव्हा शिकू ह्युमन रिप्रोडक्शन, तेव्हा तुम्हाला मी सांगणार आहे. जेव्हा बाळ जन्माला येतं त्याच्या 6व्या 7व्या महिन्यात, सेकंड ट्रायमेस्टर मध्ये, म्हणजे आईला जेव्हा 6वा किंवा 7वा महिना चालू होतो त्यावेळेला हे सर्फेक्टंट बनायला सुरुवात होतं. टाईप 2 सेल्स तेव्हा सिक्रीट करतात आणि ते सगळं सर्फेक्टंट आज प्रॉपरली तयार होतं. आणि त्यानंतर जेव्हा बाळ ऍक्च्युअली जन्माला येतं 9व्या महिन्याला, त्यावेळेला बाळ रडू शकतं आणि रडल्यानंतर ते प्रॉपरली ते सगळे अल्व्हिओलाई प्रॉपरली फुगू शकतात. आता हे ज्या वेळेला होत नाही, की ज्या वेळेला, आता तुम्हीच सांगा,
तर 6व्या-7व्या महिन्यामध्ये बाळ जन्माला येत असेल तर त्यावेळेला सर्फेक्टंट सफिशियंट अमाउंटमध्ये तयार झालेलं नसेल. त्यामुळे त्याचे लंग्स वीक राहतील. त्याला आर्टिफिशियली रेस्पिरेशन देऊन त्याची डेव्हलपमेंट, त्याचं वजन वाढवून त्यामुळे बरेचसे प्रीमॅच्युअर बेबीज जे असतात त्याच्यातले 50% 60% आज खूप टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झालेली आहे. 50 to 60% एवढी काळजी घेऊन सुद्धा असे बाळं मरतात. त्याचं कारण काय? त्यांच्यामध्ये लंग्स जर प्रॉपरली डेव्हलप झालेले नसतील, त्यांच्यामध्ये सर्फेक्टंट प्रॉपर डेव्हलप झालेला नसेल, रेस्पिरेशन बाळ करेल कसं? आणि रेस्पिरेशन नाही झालं तर बाळ जगेल का? ही गोष्ट आहे. तर तुम्हाला लक्षात आलं की जो आपण फायनल स्ट्रक्चर बघतोय की अल्व्हेओलर सॅक एका बाजूने O2 आत येतोय, O2 बाहेर जातोय आणि या ठिकाणी ह्या ज्या आरबीसीज आहेत, व्हॉट आर दीज? दीज आर आरबीसी, रेड ब्लड सेल्स. या रेड ब्लड सेल्स मध्ये काय भरलेला असतो? हिमोग्लोबिन. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही जो घेतलेला श्वास आहे, गॅसची एक प्रॉपर्टी आहे. पुन्हा एकदा तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघांचा कन्सेप्ट या ठिकाणी गॅसेस दे मूव्ह फ्रॉम देअर हायर पार्शियल प्रेशर टू लोअर पार्शियल प्रेशर. आता ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर इथे जास्त आहे का इथे जास्त आहे? आता डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे असं समजू नका ना, एक गोष्ट लक्षात ठेवा. डिऑक्सिजनेटेड ब्लड ज्या वेळेला मी म्हणतो याचा अर्थ त्याच्यात ऑक्सिजन नाहीये असा त्याचा अर्थ होतो. कमी ऑक्सिजन. मग ऑक्सिजन याच्यात कमी आहे. मग कमी ऑक्सिजन असलेला जो भाग आहे, कमी ऑक्सिजन असलेल्या ज्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये मी आता त्यांना थोडंसं रेड शेड ब्ल्यू शेड करतो. म्हणजे यांच्याकडे डिऑक्सिजन आहे. या डिऑक्सिजन जेव्हा एखाद दिवशी तुम्हाला अॅनिमेशन दाखवेल तेव्हा तुम्हाला दिसेल. या डिऑक्सिजन मात्र जिथून ऑक्सिजन यांना मिळायला सुरुवात झाली तिथून त्या कशा झाल्या? रेड झाल्या. रेड होत म्हणजे ऑक्सिजनेशन झालं. म्हणजे काय झालं? ऑक्सिजन यांना मिळाला. तुम्ही जो घेतलेला श्वास होता तो कशात आला? ह्या सेल्स मधून, या बेसमेंट मेम्ब्रेन मधून, या एंडोथेलियल सेल्सचं लाइनिंग क्रॉस करून तो आला कुठे? यांच्यामध्ये भरला गेला. आणि ह्या काय झाल्या? रेड झाल्या. आता ऑक्सिजन कॅरी करतात. आता ह्या ठिकाणी जे ब्लड आहे त्या ब्लड मध्ये काय जास्त आहे? CO2 जास्त. आणि तो आपण इनहेल केलेला आहे त्याच्यात काय आहे? CO2 आहे पण कमी आहे. आपल्याला माहिती आहे ऍटमॉस्फिअर मध्ये CO2 कमी असतो. आता याचा पार्शियल प्रेशर जास्त आहे. कशाचा? ब्लड कडे असलेल्या CO2 चा पार्शियल प्रेशर जास्त आहे. त्यामुळे काय होईल? इथून हा CO2 इकडे एंट्री करतो. येतंय लक्षात? आणि O2 आतल्या बाजूला. लक्षात येत आहे? तर दिस इज व्हॉट इज कॉल्ड ॲज एक्सचेंज ऑफ गॅस. यालाच आपण डिफ्युजन म्हणतो. याच्या डिटेलमध्ये काय करायचं? कंटिन्यू करायचं का थांबायचं? मला मेसेज टाका. तुम्हाला असं वाटलं की लेक्चर परत घ्यायचं आहे तर मी पुन्हा तुम्हाला मीटिंग रिअरेंज करतो. आणि जर वाटलं की बस झालं तर मग आपण पुढच्या लेक्चरच्या वेळेला सगळ्यांनी मेसेज टाका किंवा खाडे सरांना फोन करून सांगा. एकदम सोपं. खाडे सरांना जरी तुम्ही फोन केला तरी आपण कंटिन्यू करू शकतो. तुम्ही बघा काय करायचं.